एखाद्याला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचं आहे, तर त्याच्याकडे मिनिमम किती महिन्याचं साधन किंवा आपण त्याला कॉर्पस म्हणतो ते असावं तुमच्या मते? कमीत कमी 1 वर्षाचा. म्हणजे जर तुम्ही जॉब सोडून ही गोष्ट करताय तर तुमच्याकडे 1 ते 1.5 वर्ष इतका पैसा पाहिजे की तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. पॉडकास्ट मधले तुमचं रोल मॉडेल कोण आहे? मॅम खरं सांगतो म्हणजे रणवीरला भरपूर ट्रोल केलं गेलं मध्ये, बट मी रणवीरचे खूप जास्त पॉडकास्ट पाहिले. 2 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर हा. मंथली युट्यूब तुम्हाला किती पे करतो? नवीन लोक ज्यांना पॉडकास्ट सुरू करायचं आहे त्यांना तुम्ही कुठल्या निश सजेस्ट कराल? जर मराठीमध्ये तुम्ही आता बघितलं तर रिलेशनशिपवर पॉडकास्ट नाहीये कोणताच. नमस्कार, गप्पांच्या गावात मी राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या या एपिसोडमध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत मिस्टर चेतन महाजन. चेतन महाजन म्हटलं की ओळखला नसेल ना, पण ते बँटर विथ चेतन या नावाने यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. तुमचे लाडके बँटर विथ चेतनचे चेतन महाजन सर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा आपण पॉडकास्ट विषयीचा प्रवास आणि त्यांचा बिझनेस रिअल इस्टेट याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्ते मॅम, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. नाही, ज्याचा पॉडकास्ट इतका गाजतो, ज्याच्या पॉडकास्टला 3.5 लाख म्हणजे 3 लाख पर्यंत सबस्क्रायबर्स आहेत, त्या माणसाचा प्रवास जाणून घेण्याची मला म्हणजे खूप उत्सुकता होती. कसा हा प्रवास सुरू झाला आणि विशेष म्हणजे तुमचा बिझनेस रिअल इस्टेट, नुसतं युट्यूबर नाही तर तुमचा मूळ बिझनेस हा रिअल इस्टेटचा आहे, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. आणि तुम्ही एका विनंतीवर इथे आलात म्हणून सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करते. नाही मॅम, ते तर उलट हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे सध्या, की सगळे म्हणजे बऱ्यापैकी लोक आजकाल पॉडकास्टिंग करतायत. आणि काय होतं ना, की एखादी इंडस्ट्री जर मोठी व्हायची असेल तर ते सगळ्या लोक जर त्याच्यामध्ये आले तर ती इंडस्ट्री मोठी होते. 2-3 लोक मोठं बनवून त्याच्यात फायदा नसतो. एक्झॅक्टली. मी तुम्हाला ब्रेक करते. पण कसं होतं, आपण जेव्हा मदत मागतो किंवा युट्यूब बद्दल विचारत असतो का, आपण ज्यांना रोल मॉडेल, सर माझे रोल मॉडेल आहे का सर, मी तुमचे पॉडकास्ट खूप वर्ष झाले बघते, जेव्हापासून ऑलमोस्ट तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून मी फॉलो करते. पण असं युट्यूब हा असा प्रवास आहे ना, की तुम्ही एकाचा हात पकडला की सगळे मिळून सोबत जातात. पण बऱ्याच लोकांना हे मान्य नसतं. मला मिळालंय ते मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवणार, पण तुम्ही तसे नाही आहात. आता मी एवढे दिवस तुमच्याशी बोलते, सो हे खूप छान काइंड गेस्चर आहे तुमचं आणि हे मला खरंच आवडलं आणि मला आनंद आहे तुम्ही माझ्या शोवर आलात. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही विचारलं मला की सुरुवात कशी झाली. तर मॅम सुरुवात अशी होती ना, की मी एका कंपनीत काम करत होतो सुरुवातीला. आणि तेव्हा एक प्रोजेक्ट होता माझ्याकडे इनफॅक्ट नावाचा. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये होतो. ओके. तर त्या प्रोजेक्टचं मार्केटिंगसाठी हे बघा, युट्यूब काय आहे, एक एक सिंपल फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या. एखादा बिल्डर आहे, त्या बिल्डरला जर त्याची मार्केटिंग करायची आहे तर त्याचं जे होर्डिंग आहे तो लावतो कुठे? तो हायवेला लावतो. हायवेला का लावतो? कारण त्या रोडवरून मल्टिपल लोक जात असतात, ते बघतात म्हणून. हे झालं मार्केटिंगचा पार्ट. तुम्हाला एखाद्या गोष्टीची मार्केटिंग करायची आहे तर तिथे तुम्हाला ट्रॅफिक लागते. आणि आपल्यासाठी काय ना, की YouTube हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि लोक जे आहे ती ट्रॅफिक आहे. म्हणजे ऑडियन्स आहे आपली ती ट्रॅफिक आहे. पैसा आणि फेम या 2 वेगळ्या गोष्टी झाल्या. तर आम्हाला काय होतं ना, की आम्हाला आमचं जे प्रॉडक्ट होतं इनफॅक्ट याला प्रमोट करायचं होतं. तर मग ते कशावर प्रमोट करायचं, तर त्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा यूज केला. आणि त्यामध्ये मग युट्यूबचा यूज केला, फेसबुकचा केला, इंस्टाग्रामचा केला. आणि मग तेव्हा मी युट्यूब शिकलो आणि तसं मी शिकलो होतो. बट त्यानंतर जेव्हा मी जॉब करत होतो, मल्टिपल कंपनी चेंज केला मॅम मी. म्हणजे मी आता नाही करत जॉब, बट आधी मी 3-4 वर्ष जॉब केला. तर एक मोमेंट आला की मला असं वाटलं की आपण युट्यूबमध्ये इंटरव्ह्यूज घ्यायला स्टार्ट करू. मग मी शार्क टँकचे इंटरव्ह्यूज वगैरे किंवा कोणी बिझनेस करतंय तर ते जाणून घ्यायला मला आवड होती. तर मी तसं याच्यात आलो जर बघायला गेलं तर. पण मग याची नेमकी सुरुवात कशी झाली? कारण त्या आधी पण तुमचं एक युट्यूब चॅनल होतं. होतं, बट ते कंपनीसाठी होतं. अच्छा. ठीक आहे. मी जे युट्यूब शिकलो किंवा मला जे समजायला लागलं की एडिट कसं करायचं, हे मी स्वतः युट्यूबवरून शिकलो. ओके. आणि माझे जे मॅनेजर होते त्यांनी मला शिकवलं होतं. बट नंतर मी याच्यात कसं आलो तर मला असंच म्हणजे जॉब करत असताना मला असं वाटलं की आपण बिझनेस, म्हणजे मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. तर मी सुरुवातीला बिझनेस करणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. माझ्या मामाचा ज्याची कंपनी आहे अशा लोकांचे. मग आणि जी सुरुवात होती ना मॅम, ती खूप इंटरेस्टिंग होती. मला आज भरपूर लोक विचारतात की आम्हाला पॉडकास्टिंग मध्ये यायचंय तर किती कॅमेरे घेऊ, किती इन्व्हेस्टमेंट लागते. मी एका सिंगल मोबाईलच्या याच्यावर सुरुवात केली होती आणि माझी इन्व्हेस्टमेंट 0 होती. कारण जो माझ्याकडे मोबाईल होता मी तोच वापरत होतो. त्यामुळे असं नाहीये, म्हणजे मी प्रत्येकाला मला एकच सांगायचं की तुम्ही
खूप सारा पैसा टाकून युट्यूबमध्ये नका येऊ. हं. जर तुमची सुरुवात येतं आणि जर तुम्ही तुमचं प्रायमरी अर्निंग नाही येतं, बिकॉज सुरुवातीला लगेच पैसा येत नाही, हे माहिती आहे हो. प्रत्येकाला. तर अशीच मी सुरुवात केली मॅम, म्हणजे तशी सुरुवात झाली माझी. ओके. मग पॉडकास्टची सुरुवात अशी झाली. हां. मग एक-एक गेस्ट कसं मिळत गेले तुम्हाला? मॅम काय असतं ना, जेव्हा तुमचे सबस्क्रायबर कमी असतात, हं. तेव्हा गेस्टला आपल्याला बोलवावं लागतं हं. आणि त्यावेळेस लोकं नाही येत आणि त्यावेळेस तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करावी लागते. तेव्हा तुम्हाला तुमचा इगो साइडला ठेवावा लागतो. हं. म्हणजे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये भरपूर वेळेस असं झालंय, की मी 5-5, 6-6 वेळेस लोकांना अप्रोच केलंय. अनलेस अँड अंटिल ते मला म्हणत नाही, की नाही आम्हाला यायचं नाहीये. ते जेव्हा बोलतात, की 2 महिन्याने करू, 3 महिन्याने, मी फॉलोअप घेतले. म्हणजे मी माझा ॲटिट्यूड, इगो या गोष्टी पूर्ण साइडला सोडल्या. कारण हिअर व्हॉट आय एम डूइंग. हां, एक्झॅक्टली. आता तुम्ही तर डॉक्टर आहे स्वतः. तुमचं ते हॉबी म्हणून तुम्ही करत असाल. पण मी ॲज अ बिझनेस म्हणूनच माझ्या डोक्यात होती ही गोष्ट करायची. पण तरी सुद्धा तुम्ही आज ही गोष्ट करताय. तुम्ही लोकांना मेसेज करताय किंवा तुम्ही तुमचा इगो जो आहे तो साइडला ठेवलाय. हं. कारण काय होतं ना, जेव्हा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करतो, तेव्हा समोरच्याचा रिस्पॉन्स कसा येईल ते तुम्हाला माहीत नसतं आणि जेव्हा सुरुवात असते एक्झॅक्ट. आता मला स्वतःहून येतात म्हणजे की पॉडकास्टिंगसाठी रिक्वेस्ट येतात किंवा मीही भरपूर लोकांना हे करतो. तर आता खूप ईझी झालंय माझ्यासाठी. कारण ते सबस्क्रायबर वाढले म्हणून. बट याचे जे प्रमाण आहे ना, ते हे नको की याचे सबस्क्रायबर कमी आहे, हं. म्हणून याच्याकडे आपण नाही जायचं किंवा याचे जास्त आहे म्हणून याच्याकडे जायचं. हं, हं. हा जो गेस्ट लोकांचा जो अप्रोच आहे ना, तो सगळ्यात आधी प्रत्येकाने सोडला पाहिजे, एक्झॅक्ट. असं मला वाटतं. पण आता मला हा प्रश्न सारखा हं, विचारला जातो, हं. की तुझ्या शोवर येणाऱ्या प्रत्येक गेस्टला तू मानधन देतेस का? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारते सुरुवातीच्या काळात. हां, हं. मी सांगतो, की मी आजपर्यंत एकाही गेस्टला मानधन नाही दिलंय. ठीक आहे. बिकॉज सी याच्यात कसं असतं, की जेव्हा गेस्ट येतात, हं. आपण टॉपिक सेंट्रिक पॉडकास्ट करतो. हे खूप इम्पोर्टंट प्रश्न तुम्ही विचारलाय. हं. आपण टॉपिक सेंट्रिक पॉडकास्ट करतो. टॉपिक सेंट्रिक पॉडकास्ट म्हणजे जर मी आज कारवर एखादा व्हिडिओ करतोय. एक्झॅक्ट. समजा तुम्ही एक कार इन्फ्लुएन्सर आहे किंवा तुमचं कारमध्ये खूप नॉलेज आहे किंवा तुमचा कारचा बिझनेस आहे. हं. ठीक आहे. हं. कार डिटेलिंग जे असतं, कार सर्व्हिसिंगची तुमची कंपनी आहे. हं. तुम्ही जर माझ्या पॉडकास्टवर आज आले आहेत हं. आणि मी तुम्हाला 10 प्रश्न विचारले, की कारबद्दल सर्व्हिसिंग कशी केली गेली पाहिजे किंवा त्याचे याच्यातून तुम्हाला क्लायंट्स मिळणार आहेत मॅम. हो. सी मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, की इट्स पार्ट ऑफ मार्केटिंग. हं. हे जरी कुणी पॉडकास्टर आज मान्य करायला तयार नसेल, की मार्केटिंग होते, हं. नाही होत, हं. असं नाहीये. पॉडकास्टमुळे प्रॉपर मार्केटिंग होते हं. आणि जे Facebook ॲड, Google ॲड्स आहेत, हं. त्यापेक्षा जास्त कन्व्हर्जन रेट हा पॉडकास्टमधून गेस्टला मिळतो. एक्झॅक्ट. त्यामुळे या गोष्टीमध्ये मला नाही वाटत, की पॉडकास्टर मानधन देत असतील कुणी हं. आणि तसं नाही होत. हं. ओके. असं आहे. अ, पॉड पॉडकास्टच्या आधी तुम्ही म्हणालात, की तुम्ही बिझनेस करत होतात. म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये. डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब करत होतो मी. हां, आणि माझा जो बिझनेस होता ब्लॉगिंगचा होता. ओके. ब्लॉगिंग म्हणजे वेबसाईट बनवायचो हां, हां. आणि म्हणजे अजूनही करतो मी ते. हं. वेबसाईट बनवतो आणि यूएसमध्ये टार्गेट करतो ते वेबसाईट. ओके. त्याच्यामुळे काय होतं, की तिकडची ऑडियन्स बघते. जसं आपल्याला YouTube पैसा देतं Google AdSense थ्रू, तसंच मला त्या वेबसाईट थ्रू पैसे मिळतात. ओके. कारण माझ्या वेबसाईटवर ॲड्स येतात. अच्छा. असं. मग ते आत्ताही चालू आहे? हो, हो. तो बिझनेस माझा कंटिन्यू चालू राहील कारण तो एक म्हणजे इन्कम माझं ते पॅसिव्ह इन्कम आहे ते माझं. हे विचारण्याचा उद्देश ते सांभाळून तुम्ही YouTube करताय. हां, पण ते आता खूप जास्त ऑटोनॉमस झालंय. अच्छा. ओके. कारण माझ्याकडे फ्रीलान्सर आहेत. ओके. त्या वेबसाईटसाठी लागते इंग्लिश चांगली. हं. मी शिकलोय मराठी मीडियममधून. हं. माझी इंग्लिश चांगली आहे, बरी आहे, पण त्या लेव्हलची नाही की मी यूएसच्या ऑडियन्सला टार्गेट करू शकतो. त्यामुळे काय आहे ना, की मला त्याच्यासाठी फ्रीलान्सर ठेवणं गरजेचं आहे, की जे चांगल्या पद्धतीने कंटेंट लिहू शकतील, ब्लॉग्स लिहू लिहू शकतील. हं. अपडेट जे आहे वेबसाईटवर ते मी करतो. एसईओचा पार्ट काही मी करतो हं. आणि निगोशिएशन किंवा वेबसाईट विकताना वगैरे जो पार्ट आहे तो सगळा मी बघतो. हं. बट कंटेंट रायटिंग आता एआय टूल्स आले त्यामुळे ते पण खूप ईझी झालंय. बट ते ऑटोनॉमस झाल्यामुळे मी YouTubeवर खूप जास्त लक्ष दिलं. हं. आता YouTubeवरती पॉडकास्ट चॅनलवर तुमच्या 2,70,000 पर्यंत तुमचे सबस्क्रायबर्स आहेत. तर पहिला व्हायरल व्हिडिओ म्हणजे व्हायरल जाणे म्हणजे काय? ह्याच्यातला तुमचा अनुभव आणि व्हायरल व्हिडिओ कुठला होता तेही सांगा? मॅम मी जसं तुम्हाला बोललो, की मला ना बिझनेसमध्ये खूप आवड होती. मी शार्क टँक इंडियाला मी जसं बोललो ब्लॉगिंगची पण वेबसाईट होती माझी. म्हणजे शार्क टँक इंडिया .com नावाने पण मी वेबसाईट घेतली होती विकत. ओके, ओके. तर ती वेबसाईट आणि मी शार्क टँकचे जे गेस्ट असायचे हं, हं. त्यांच्यासोबत पॉडकास्ट करायचो. ओके. तर त्याच्यामध्ये एक प्रथमेश नावाचा मुलगा आला होता. हां. ही वॉज ब्लाइंड. हां.
मी त्याच्यासोबत पॉडकास्ट केला आणि तो पॉडकास्ट 3,00,000 व्ह्यूज आले त्याला. ओके. आणि ते खूप सुरुवातीच्या जर्नीमध्ये झालं. हां. तर तो माझा व्हायरल व्हिडिओ होता आणि त्याने मला मॉनिटायझेशन पण करून दिलं. अच्छा. तर तो एक होता. ओके. ते व्हायरल जाणं होतं आणि दुसरी गोष्ट जो म्हणजे आता ठीक आहे, की नंतर मला व्ह्यूज यायला लागले वगैरे 2,00,000 3,00,000 असे नॉर्मल व्ह्यूज यायचे किंवा 1,00,000 असे खूप व्ह्यू आहे. 1,00,000 म्हणजे भरपूर मानतो मी. हं. ज्योती जोशी मॅम आल्या होत्या माझ्याच्या. तर ज्योती जोशी मॅम आल्यानंतर इलेक्शनचा पिरियड होता. मी काय बोलतो ना मॅम, की ट्रेंड पकडा तुम्ही. हं. कधी पण आहे ना, तुम्हाला जर व्हायरल जायचंय, हं. तर तुम्हाला ट्रेंड व्हायरल करू शकतो. इलेक्शन होतं, तर मी ॲस्ट्रोलॉजीचे पॉडकास्ट त्या पिरियडमध्ये खूप जास्त करत होतो. तर जोशी मॅम जळगावच्या होत्या. मी त्यांना कॉल केला, की "मॅम मला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचा आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर या." मॅम हो बोलल्या. त्या बोलल्या, "टॉपिक काय?" मी बोललो, की "इलेक्शनवर करायचं आहे." त्या बोलल्या, "अरे पॉलिटिक्सला कशाला मध्ये आणतोय तू?" हं. मी बोललो, की "नाही, कारण मी त्यांचे काही व्हिडिओ बघितले होते, पॉलिटिक्सवर त्यांचा अभ्यास अभ्यास होता." आहे. हो, आहे. मग मी त्यांना बोललो, की "मॅम आपण पॉलिटिक्सवर करू आणि मुख्यमंत्री कोण बनू शकतं, आपण त्यावर तो पॉडकास्ट प्रेडिक्शन्स. प्रेडिक्शन्स करू." हं. झालं काय ना, की तेव्हा 75,000 76,000 सबस्क्रायबर होते माझे. हं. मॅमचा पॉडकास्ट टाकला, मी टाकला. हं. आय थिंक 22 तारखेला इलेक्शनचा रिझल्ट लागणार होता आणि मी 16-17 तारखेला तो पॉडकास्ट टाकला होता. हं. 2 दिवसामध्ये तो 1 मिलियन गेला. 10,00,000 व्ह्यूज आले त्याला आणि माझे सबस्क्रायबर पण खूप फास्ट वाढत गेले. त्यामुळे हे 2 व्हिडिओ खूप चांगले हं. आणि सुशीला पवार मॅडम आहेत, त्यांच्यासोबत ॲस्ट्रोलॉजीचा एक पॉडकास्ट होता, लाल किताबवरचा. त्याने पण मला खूप चांगला रीच दिला. ओके. आता लोकांचा असा गैरसमज आहे, की YouTube सुरू केलं म्हणजे पहिल्या दिवसापासून पैसे मिळतात. असाही प्रश्न मला विचारणारी माणसं आहे. आता खरंच हं. तो त्याच्यात उतरला तो व्यक्ती, की त्याला कळतं, की नेमकं काय आहे? हो. तर याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. मॅम, पैशांचा विषय ना सगळ्यात इम्पोर्टंट आहे तो. कारण म्हणजे मी सगळ्यात जास्त जर कोणत्या गोष्टीला मानत असेल, हं. तर तो पैसा आहे. हं. म्हणजे हे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं. हं. पण जेव्हा मी आता ॲस्ट्रोलॉजीचे पॉडकास्ट घेतो किंवा स्पिरिच्युअल पॉडकास्ट घेतो, हं. तर पैसा या गोष्टीला आजकाल चुकीचं समजलं जातं. पण पैसा ही गोष्ट खूप जास्त इम्पोर्टंट आहे. हे आपल्या सनातन धर्मामध्ये पण सांगितलं गेलंय किंवा हे म्हणजे भरपूर मोठ्या-मोठ्या ग्रंथांमध्ये सांगितलं गेलंय. तर पैशाचा विषय आला तर याच्यात असं आहे, की सुरुवात जी असते ना, हं. तुम्हाला पैसा तुम्ही इमॅजिन पण नका करू, की पैसा येईल. हे खूप म्हणजे लोकं बघतात, की याने ही कार घेतली, याने फॉर्च्युनर घेतली, याने फरारी घेतली YouTubeच्या पैशांवरून. असं नाहीये. त्या लोकांनी 8-8, 9-9 वर्ष काम केलंय. त्यानंतर तो पिरियड येतो. तितकं तुम्हाला टिकावं लागतं त्यामध्ये आणि त्याला पेशन्स लागतात. येस. पहिले 5-6 हजारामध्ये तुम्हाला काहीच पैसे येणार नाही आणि सबस्क्रायबरवर पैसे डिपेंड नाहीये. पैसे डिपेंड आहे व्ह्यूजवर. दूरवर. जर तुम्हाला 1,00,000 व्ह्यूज येताय एखाद्या पॉडकास्टला किंवा एखाद्या व्हिडिओला आणि त्याची लेंथ पण 1-1 तास असेल, हं. तेव्हा कुठे तुम्हाला ₹5,000 ते ₹7,000 मिळतात. मिळतात. ही फॅक्ट आहे, जी मी ऑडियन्सला पण सांगू इच्छितो इथं. आणि 1,00,000 व्ह्यूज येण्यासाठी वेळ लागतो. वेळ लागतो. कारण अल्गोरिदम आहे. हो. हे जितकं ईझी वाटतं लोकांना तेवढं नाहीये. हं. तुम्हाला कंटिन्यूअस ती गोष्ट करावी लागते. हं. पैसा येत नसतो, व्ह्यूज येत नसतात, डिप्रेशन येत असतं माणसाला. हं. जर तुमचा दुसरा कोणता बिझनेस नाहीये तर. येस. येस. नाही ॲक्चुअली 2 दिवसापूर्वी माझ्याकडे काय झालं, मी एका गेस्टसोबत कोऑर्डिनेट केलं आणि त्यांनी माझं Instagram चॅनल बघितलं. ओके. त्या मला म्हणतात, "तुझे फॉलोअर्स तर फार नाहीये तेवढे." आकडा सांगणं मला बरोबर वाटत नाही. "तुझे फॉलोअर्स तर तेवढे नाहीये, पण मग तू बूस्ट करते का? तुझे व्ह्यूज एवढे कसे चांगले? Instaवर तुला इतके चांगले व्ह्यूज कसे मिळतात? हां. बूस्ट करते का?" मुद्दा बूस्टवर आहे. जे नवीन यूट्यूबर्स आहे किंवा ज्यांना स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचा आहे, हे बूस्टिंग करणं योग्य आहे का नाही आणि YouTube याच्यावर काय ॲक्शन खूप घेतं? खूप जास्त इम्पोर्टंट प्रश्न विचारलाय तुम्ही. जसं तुम्हाला आता लोकं विचारताय ना, मलाही विचारतात. हं. आणि मला काही काही गेस्ट पण बोलतात, की "चेतन आमचा व्हिडिओ आहे ना, तर त्याला तू बूस्ट मार." हं. सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे, की जे पॉडकास्टर आहे, मी आधी त्यांना सांगतो, जर तुम्ही तुमच्या चॅनलवर बूस्टिंग केलं, हं. तर ॲडव्हर्टायझिंग केली त्या व्हिडिओची, तर अल्गोरिदम खराब होतो. याचं कारण असं आहे, की YouTubeला वाटतं, की हा जर पेड मार्केटिंग करतोय, तर हा पुढच्या व्हिडिओला पण पेड मार्केटिंग करेल. जे तुम्हाला तो प्रॉपर इम्प्रेशन्स देतो ना, ते तो नाही देणार. हा खूप इम्पोर्टंट मुद्दा आहे. दुसरी गोष्ट गेस्टसाठी अशी होते, की जे चॅनल आहे ऑर्गॅनिकली येणारे व्ह्यूज, मी तुम्हाला तेच बोललो मॅम, की Facebook ॲड करा, Google ॲड करा. तुम्हाला जितका कन्व्हर्जन रेट नाही मिळत, हं. तितका कन्व्हर्जन रेट तुम्हाला मिळतो एका पॉडकास्ट थ्रू. हं. हा जो कन्व्हर्जन रेट आहे ना, हा खूप भयानक आहे. मी पाहिलंय. म्हणजे तो करोडपती बनवू शकतो एखाद्याला. इथपर्यंत आहे आणि मी डोळ्याने पाहिलंय. त्यामुळे मी सांगतो, की ऑर्गॅनिकवर तुम्ही जास्त ट्रस्ट ठेवा. हं.
मी रिअल इस्टेटमध्ये का आलो मॅम? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, याला रिलेट करून बोलायचं झालं. प्लीज. हो, हो. रिअल इस्टेटमध्ये जे मी आता पॉडकास्ट करतोय, तर ते मी काही त्या पॉडकास्टमधून मला YouTube पैसे देईल मी त्यासाठी करतच नाहीये. मेन माझा विवेक आहे, मला तिथून लीड्स हवे आहे. ओके. मी फ्लॅट सेल करतो. हं, ठीक आहे. मी फ्लॅट विकतो. हं. माझे बिल्डर लोकांसोबत टाय अप आहे आणि मी फ्लॅट विकतो. हं. लोकं माझा जेव्हा व्हिडिओ बघतील, केव्हा बघतील जेव्हा मी लोकांना त्या एरियाबद्दल सांगेल. मी सांगेल वाकड कसं आहे, मी सांगेल रावेत कसं आहे, बाणेर कसं आहे, बालेवाडी कसं आहे. लोकांना ही इन्फॉर्मेशन देईल तेव्हा लोकांना कळेल की या व्यक्तीला नॉलेज आहे आणि त्यावेळेस लोकं माझ्याकडे येतील. म्हणजे इथे परत पैशाचा मुद्दा येतो की तुम्ही व्हॅल्यू द्या लोकांना, मग तुमच्याकडे पैसा आपोआप येतो. एक्झॅक्टली. तुम्ही ज्ञान दिलं त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिल्या तर पैसा येणारच आहे. 100% येतो मॅम पैसा. एखाद्याला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायचं आहे, तर त्याच्याकडे मिनिमम किती महिन्याचं साधन किंवा आपण त्याला कॉर्पस म्हणतो, ते असावं तुमच्या मते? डिपेंड करतं. एक की जर तुमच्याकडे ऑलरेडी जॉब आहे आणि दुसरं आहे की जर तुमच्याकडे जॉब नाहीये आणि तुम्ही स्टार्टच करताय. हं. मला असं वाटतं की कमीत कमी 1 वर्षाचं. हं. म्हणजे जर तुम्ही जॉब सोडून ही गोष्ट करताय तर तुमच्याकडे 1 ते 1.5 वर्ष हं. इतका पैसा पाहिजे की तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल. कारण तुम्ही एकटे नसता, तुमची फॅमिली असते. येस. सगळ्या गोष्टी असतात. रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्यावर. जर तुम्ही ते बेअर करू शकत असाल 1 वर्षाचं, तर तुम्ही करू शकतात. म्हणजे तर तुम्ही करा. हं. नाहीतर तुम्ही जॉब सोडू नका. हं. हे मी एक ऑलरेडी पॉडकास्ट आहे त्याच्यातून बोललो की जॉब सोडून YouTube मुळीच करू नका. कारण जे दिसतं तसं नसतं. खूप वर्ष चालले जातात ना. 2020-21 ला मी माझं चॅनल चालू केलेलं आहे. हो. आणि त्यानंतर मला ग्रोथ आली ती मागच्या 1 वर्षामध्ये. कारण मी माझे बाकी बिझनेस सेट करत होतो. पण मी असं नाही म्हणत की मी आता जेवढी मेहनत करतो ती तेव्हा केली मला लगेच तशी ग्रोथ मिळालीच ती. तसं नसतं. माझं नशीब पण चांगलं होतं. हे पण तेवढंच आहे मॅम, की माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला ग्रोथ मिळाली. मेहनत तर होती. असं नाही की म्हणजे लगेच येऊन गेलं. कारण आणि हां, त्या मुद्द्याकडेच परत येऊ आपण, की याच्यात अजून एक गोष्ट होती, की माझी वाईफ जॉब करत होती. ती आय-टीमध्ये आहे, ती सॉफ्टवेअर टेस्टर आहे. शी इज अर्निंग गुड. म्हणजे मला असं नव्हतं, की मी सोडून दिलं तर मग काही हे. माझा बिझनेस होता. बट मला तोही एक बॅकअप होता, की मी जरी सगळे जॉब-बिब सोडून सगळं करतोय आता बिझनेस, तर माझी वाईफ होती, की शी इज अर्निंग गुड. प्रॉब्लेम झाला तर ती होती. हं. असं आहे. तर या गोष्टींचा विचार करूनच प्रत्येकाने केला पाहिजे आणि जर तुमच्याकडे बॅकअप नसेल, तर तुम्ही जॉब सोडून ही गोष्ट नका करू. आजकाल सर कोणीही उठून पॉडकास्ट करतंय. कारण पॉडकास्ट ट्रेंडिंग आहे. जेव्हा मी माझं चॅनल माझ्या माझी एक मैत्रीण आहे ती उपजिल्हाधिकारी आहे. ओके. तिने मला मेसेज केला आणि माझे 2-3 पॉडकास्ट पहिले बघितले तिने सुरुवातीला आणि मग तिने म्हटलं, की "अरे हे छान ट्रेंडिंग आहे. हां. मला वाटत होतं तू असंच करते, पण नाही. तू छान बोलते. छान पद्धती. तू जे गेस्ट बोलवतेस ते खूप छान आहे, अमेझिंग आहे आणि तू कंटेंट चांगला देते." आणि तिचा स्वतःचा सख्खा भाऊ डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. ओके. त्यामुळे तिला त्याच्याबद्दलची माहिती होती. सो YouTube सुरू करणारे काहीही कुठल्याही टॉपिकवर बोलून आपण YouTube सुरू करतोय ह्याच्यासाठी पॉडकास्ट आणि दुसरं म्हणजे मला पैसा मिळतोय ही, की पॉडकास्टमध्ये व्हॅल्यू ॲड करणं म्हणजे कंटेंट चांगलं असणं. आता तुम्ही इतके पॉडकास्ट केलेत. तुमचा पॉडकास्ट मी बघते. हो. अर्धा आज बघते, नाही वेळ मिळाला तर अर्धा उद्या बघते, पण मी पूर्ण पॉडकास्ट बघते. Okay. मग 1 तासाचा असू दे किंवा 2 तासाचा असो. मी वेळ मिळेल तसा बघते कारण मला ते काहीतरी देतंय. मला माहिती देतंय. Correct. ॲज अ कंटेंट कन्झ्युमर मला काहीतरी चांगलं ज्ञान मिळतंय म्हणून मी तो पॉडकास्ट बघते. बरोबर. नव्या पॉडकास्ट करणाऱ्या नवोदितांना तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? काय होतं ना मॅम, काही गोष्टी म्हणजे मला इथं आय डोंट नो हे मी बरोबर बोलेल का चुकीचं बोलेल, पण आहे ना कॉपी करतात लोकं. ठीक आहे. म्हणजे मी ऑब्झर्व्ह केलं, की आता एक श्रीमंत स्टुडिओ नावाचं चॅनल आहे. हो. योगेश पाटील माझा मित्रच आहे, खूप चांगला मित्र आहे. आणि छान आहेत त्यांचे. हां, योगेश माझा खूप चांगला मित्र आहे हं. आणि त्याची जर्नी तर खूप छान आहे अजून. म्हणजे त्यालाही तुम्ही बोलवाल हो, नक्कीच, नक्कीच सर. सोहम कुरलकर कॉस्मोस्टार मीडिया हे आहे. तर काय झालं ना, की हे 3 चॅनल जे होते ना आमचे, हे खूप लवकर ग्रो झाले. हं, हं. तर काही लोकांनी चुका काय केल्या ना, की जे आमचे थंबनेल होते, हं. सेम टू सेम थंबनेल यूज केले. हं. याच्यात काय होऊन जातं, की हं. नाही करा. मी काय म्हणतो, की तुम्ही कन्सेप्ट घ्या, गोष्टी घ्या. पण पूर्ण थंबनेल कॉपी होतं ना, मग तेव्हा ते नाही वर्क करत मग. थंबनेल मीही बघतो मॅम. ठीक आहे. मी जेव्हा थंबनेल करतो ना, मी स्वतः बाकीच्यांचे बघतो. मी कॉपी करतो, पण मी हिंदीवाल्यांचे करतो. ही फाईट झाली. तर मला असं वाटतं टॉपिकच्या बाबतीत आपण येऊ आता. टॉपिक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे मॅम. इतके टॉपिक आहे. एक बंकस पॉडकास्ट म्हणून आहे. हं. ठीक आहे. मुंबईचेच आहे. हं. त्यांनी हॉरर पॉडकास्ट होय. बनवले.
होय. सुंदर पॉडकास्ट असतो. 1 तास तुम्ही संध्याकाळी रात्री लावून दिला, तुम्ही पॉडकास्ट बघतात आणि मजा येते पॉडकास्ट. मी ॲस्ट्रोलॉजी करतो, मी शेअर मार्केट करतो, मी फायनान्स फायनान्सचं करतो, लीगल करतो, म्हणजे ॲडव्होकेट लोकांसोबत आणि रिअल इस्टेटमध्ये मध्ये त्या चॅनलवर पण करत असतो. हं. ह्या निश पकडल्या. पण मी मध्येच एक व्हिडिओ केला रवींद्रनाथ पाटील सरांसोबत, जे की जेलमध्ये राहून आले 14 महिने. हं. त्यांना मी तिथले प्रश्न विचारले, की तुम्ही काय बोलत? आणि तो खूप गाजला पण. 3 लाख व्ह्यू हो. आले त्याला. काय ना, की टॉपिक व्हेरिएशन करा. आपण म्हणतो, की नाही ॲस्ट्रोचे पॉडकास्ट आहे, तर मला बरोबर म्हणतो ॲस्ट्रोचेच करत जा. पण तसं नको करायला, व्हेरिएशन करा. जर मी ॲस्ट्रोचेच पॉडकास्ट करत राहिलो कंटिन्यू, तर माझं चॅनल सॅच्युरेट होऊन जाईल. याचं कारण असं आहे, की ॲस्ट्रो बघणारी जी ऑडियन्स आहे, जर ती महाराष्ट्रामध्ये 10 लाख आहे, तर 10 लाखांच्या वर मी रीच आउट नाही करू शकणार. पण क्राईम स्टोरीज पाहणारी ऑडियन्स पण आहे महाराष्ट्रामध्ये. हो. 5 लाख असतील. माझ्याकडे 5 लाखातले कमीत कमी 20-25 हजार येतील. ज्यांना क्राईम स्टोरीज आवडतात. मी रिलेशनशिपवर पॉडकास्ट करेल. 20-25 येतील. त्यात ऑडियन्सचा एज ग्रुप वेगळा झाला. हो. जे 20 पासून 30 पर्यंतची एक ऑडियन्स येईल. हं. म्हणजे तुम्ही ना ऑडियन्स मिळवा आणि ती मिळवा कशातून मिळू शकते? टॉपिकमधून मिळू शकते. स्पिरिच्युअल पॉडकास्ट केले, एजेड ऑडियन्स मिळेल थोडी. जे आपण म्हणतो की 50 ते 70 पैकी 70 वाले आय डोंट थिंक सो बघतात की नाही, बट आहे 70 वाली पण ऑडियन्स आहे. हं. तर व्हेरिएशन करा टॉपिकमध्ये. हं. जर तुम्ही व्हेरिएशन करत गेले, वेगवेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट करत गेले, तर तुम्हाला ग्रोथ लवकर मिळेल. कारण तुमच्याकडे मल्टिपल टाइपची ऑडियन्स येते. बट सगळ्यात इम्पॉर्टंट की कोणता तरी एक जी तुमची निश आहे. जसं मी ॲस्ट्रो पकडलं. मी ॲस्ट्रोवर 60% पॉडकास्ट केले. तुम्ही पण तशी कोणती तरी एक निश पकडा, जी तुमची चालली आहे. त्याच्यावर तुम्ही जास्त पॉडकास्ट करा आणि बाकी 40% वेगवेगळ्या याच्यावर करा. एक्झॅक्टली. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं अभ्यास गरजेचा हो, आहे. हो. त्याच्यासाठी पुस्तकं वाचायची गरजेचं आहे. त्याच्यासाठी पॉडकास्ट बघणं गरजेचं आहे. एवढे पॉडकास्ट तुम्ही बघाल, तेवढं तुम्हाला माहिती मिळत जाते आणि तुमच्या भाषेवरचं तेवढं प्रभुत्व येत जातं. कारण मला पण विचारतात लोकं, "तू इतकं डॉक्टरचं एवढं चांगलं मराठी कसं बोलते?" बरोबर. मी बोलते कारण मी खूप चांगली कंटेंट कंझ्युमर आहे. माझ्या लोकमंडळी सतत पॉडकास्ट बघते का? हो, मी खरंच बघते. हां. मला जसा वेळ मिळेल माझं तसं ठरलेलं असतं, की नाही मला यावेळेत हाच पॉडकास्ट बघायचा तेव्हा मी बघते आणि त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स मिळालाय. म्हणजे माझ्यात चांगले बदल झाले. करेक्ट. म्हणूनच मला स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायला हो, येस. आणि सगळ्यात मोठं श्रेय तुमच्या व्हिडिओजला देते. कारण तुमचे तर मी भरपूर व्हिडिओ बघतच असते. पहिला म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर जी झाली किंवा तुमची जी सुरुवात झाली म्हणजे 1 लाख नको मी 1000 पर्यंत म्हणेल कारण तो आपला एक टार्गेट असतो. 1000 सबस्क्रायबर किती दिवसात किंवा किती महिन्यात तुमचे कंप्लीट? 1000 एक म्हणजे मला आता एक्झॅक्टली आठवत नाही मॅम. हां. पण मी तुम्हाला 1 लाखाचाच सांगतो. अच्छा, चालेल. कारण मी त्याच्यात थोडी जर्नी पण सांगतो. ओके. म्हणजे माझी नाही, बट जे बघत असतील ना त्यांनी काय करावं? ओके. काय होतं ना, की ठीक आहे आता तुमच्याकडे टीम आहे मॅम. हां. बिकॉज तुम्ही ऑलरेडी डॉक्टर आहे, वेल सेटल्ड आहे. हं. ठीक आहे. तुम्ही याला करियर म्हणून नाही बघत आहे. म्हणजे हा डिफरन्शिएट मी आधीच करतो. हं. बाकी लोकं जे करतात मी काय केलं ना मॅम, मी जेव्हा याच्यात आलो ना, एडिटिंग मी 1 लाखापर्यंत मी स्वतः एडिट केलाय प्रत्येक व्हिडिओ. मी स्वतः थंबनेल बनवलं याचं. अरे बाप! मी रात्री जागून केलेलं आहे आणि हे पॉडकास्टिंग चॅनल तर लग्नानंतर चालू केलं मी. तर मी याच्यावर खूप काम केलंय. म्हणजे मी खरं सांगतो, की असं नाही की म्हणजे स्वतःची हे करतोय. बट मी प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व होतो. 1 लाख होतात तोपर्यंत. नंतर मोहित नावाचा माझ्यासोबत एक मुलगा जॉइन झाला. त्या मोहितने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे जे म्हणतो ना आपण, की रात्री 1-1 वाजता पण आम्ही पॉडकास्ट केले मॅम. अरे बापरे! म्हणजे आमच्याकडे ना आम्ही काय करतो ना, पॉडकास्ट गेस्ट बोलेल त्या टायमाला पॉडकास्ट असतो आमचा. अच्छा. कधी या, केव्हाही या. कारण तो मुलगा मला सपोर्ट करतो. कारण तो केव्हाही रेडी आहे माझ्यासाठी. 1 लाखानंतर त्याने एडिटिंग म्हणजे शिकायला स्टार्ट केलं. कारण तेव्हा माझं ऑफिस झालं. तोपर्यंत मी घरी पॉडकास्ट केले. तर मी जोपर्यंत तो पूर्ण शिकत नाही किंवा हे, अजूनही मॅम मी प्रत्येक व्हिडिओ स्वतः बघतो. ट्रेलरमध्ये कोणते पॉइंट आले पाहिजे, काय पाहिजे ते मी पूर्ण बघतो. मला काय वाटतं ना, की सक्सेस तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व आहे. एक्झॅक्टली. एडिटर राहू द्या, कुणी राहू द्या, तुम्ही स्वतः खूप जास्त इन्व्हॉल्व झाला पाहिजे. यावंच लागतं. म्हणजे कारण जसा बिझनेस आहे ना आपला, तसं तुम्ही पॉडकास्टिंगला समजलं पाहिजे. तेव्हाच त्याला ग्रोथ मिळेल. थंबनेलमध्ये काय असलं पाहिजे, हा रिसर्च पण खूप इम्पॉर्टंट आहे मॅम. आता आपण 3 थंबनेल टाकू शकतो. 3 थंबनेलला आपल्याला कोणत्याला जास्त क्लिक बसताय ते कळतं. तर हे 3 थंबनेल कोणते पाहिजे, कोणते नाही, हे आम्ही डिस्कस करतो मोहित आणि मी. ओके. तर म्हणजे मला काय म्हणायचं ना, की वेळ द्या. एक व्हिडिओ हा तुमच्यासाठी एक प्रॉडक्ट आहे. येस, येस. एक्झॅक्टली. मला तर वाटतं प्रत्येक पॉडकास्ट हा तुमचं त्याला बाळासारखं जपा.
रील कुठली गेली पाहिजे, हॅशटॅग्स कुठले पाहिजे, कीवर्ड्स कुठले, ह्याचा सगळा रिसर्च तुम्हाला स्वतःला करायला पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे टीम असली तरी, तुमच्याकडे टीम नसली तरीही बरोबर. ते कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात. नाही, कारण कसं बघणार, मी हे का बोलते वारंवार, कारण बघणाऱ्यांना वाटते पॉडकास्ट छान मेकअप करून बसली आणि मस्त पॉडकास्ट आहे. असं नसतं ते. आणि त्यामागे बॅक स्टोरी भरपूर असते आणि ती मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायची आहे. Correct. असं म्हणते. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर काय वाटतं ना लोकांना, की अरे काय नुसतं बसतो आणि बोलतो, हो, हो, हो. प्रश्न विचारतो, ChatGPT वरून घेत खेळ असते. असेल. हो. मी मॅम तुम्हाला खरं सांगू, मी आजपर्यंत ChatGPT वरून मी ChatGPTचा खूप यूज करतो, पण मी प्रश्न कधीच घेतले नाही. जे तुम्ही करतात ना, की कंटेंट कन्झ्युम करतात. मला असं म्हणायचं की तुम्ही हिंदीतला कंटेंट कन्झ्युम करा हां. आणि मराठीत पॉडकास्ट करा. हो. ते तुमच्यासाठी तसंही चालेल. बेनिफिशियल आहे. तसेच ते बेनिफिशियल आहे. तर म्हणजे तेच आहे, की हिंदीतलं कंटेंट कन्झ्युम करून तुम्हाला आयडिया येत जातील. तर हे मला वाटतं यापैकी. एक्झॅक्टली. इन्स्पिरेशनल आणि सटीक तुमच्या पॉडकास्टमध्ये नेहमीच असतं. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही माझे रोल मॉडेल आहात. पॉडकास्टमधले तुमचं रोल मॉडेल कोण आहे? मॅम खरं सांगतो म्हणजे रणवीरला भरपूर ट्रोल केलं गेलं मध्ये, हं. बट मी रणवीरचे खूप जास्त पॉडकास्ट पाहिले. रणवीर अलाहाबादियाचे आणि राज शमानीचे मी सध्या जास्त बघतोय. कारण मला असं वाटतं, की एखादी गोष्ट लोकं तेव्हा कन्झ्युम करतात, जेव्हा तुम्ही त्यांना काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतात हं. आणि डेटा खूप इम्पोर्टंट असतो. हं. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा म्हणजे आज जर मी पॉडकास्ट देतोय YouTubeवर, हं. तर ही जी इंडस्ट्री ती 21,000 करोडची इंडस्ट्री इंडियामधली हे मी वाचून आलो. हो. नंबर्स खूप मॅटर करतात ना. एक्झॅक्ट. तर जो व्यक्ती नंबरवर जास्त खेळतो ना, की इतक्यापैकी इतकं म्हणजे शेअर मार्केटमध्ये 95% लोकं आज पैसा लूज करताय. हं. एफ-एन-ओ करणारे किंवा इंट्राडे करणारे. हा डेटा मला माहिती पाहिजे शेअर मार्केटचा पॉडकास्ट करण्याआधी. हा थोडा रिसर्च झाला. हो. जेव्हा आपण नंबर बोलतो ना, हं. लोकं अट्रॅक्ट होतात. हो. कारण तेव्हा त्यांना वाटतं, "अरे हां, याला माहिती आहे." काहीतरी माहिती आहे. येस. त्यामुळे मला तेच वाटतं, की ही प्रिपरेशन हे असं करावं लागतं. येस. येस. तुम्हाला काही असा अनुभव आलाय, की तुम्ही एखाद्या गेस्टला फोन केलाय आणि त्यांनी त्यांनी काहीतरी तुम्हाला अनपेक्षित असं उत्तर दिलंय किंवा काही घटना घडली किंवा असा मजेशीर काही किस्सा असेल तर प्लीज आम्हाला सांगा? मॅम जसं तुम्ही विचारलं होतं मला, की मानधनाची गोष्ट, तर मला त्याबद्दलच विचारलं होतं आणि आता तरी बऱ्यापैकी मी अर्निंग करतो YouTubeमधून. तेव्हा माझं अर्निंग काहीच नव्हतं. त्यावेळेस मी कसं काय कुणाला पैसे देणार? त्यामुळे तो एक प्रश्न होता, की त्यांनी विचारलं, की चार्जेस वगैरे असं-तसं. मला किती तुम्ही कराल? मी बोललो, की "सर मी नाही करू शकत आता." कारण माझं ज्या बिझनेसमध्ये मी आहे, त्यामध्ये मी याच्यावरच माझं एडिटिंग वगैरे माझा टाईम जातोय म्हणजे आपला पैसा जातोय कुठे ना कुठे. हं. तर तोच एक प्रश्न होता जो मला थोडा वाटला. आता 2,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर हां. मंथली YouTube तुम्हाला किती पे करतो? असं एक्झॅक्ट आकडा मी असं पण एखादी गोष्ट. iPhone घेऊ शकतो मी चांगला एक अच्छा. मंथली. ओके. हां. एवढा YouTube थ्रू, YouTube थ्रू. AdSense थ्रू म्हणू शकतो मी. बस. हां. ओके. काही येणारे जे तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स आहे पॉडकास्टमध्ये, हां. त्याच्यामध्ये आम्हाला अजून नवीन काय बघायला मिळणार आहे? सगळं नका सांगू, पण थोडंसं मजेशीर. आम्हाला जरा उत्सुकता लागेल याकडे. मॅम मला असं वाटतं, की ॲस्ट्रोलॉजीवर आपण करतोय. स्पिरिच्युअल पण करतोय. हं. मला असं वाटतं, की थोडं क्राईम रिलेटेड हं. म्हणजे हे असं क्राईमला प्रमोट करण्यासाठी आपलं काही नसेल. हं. बट जे आपण बघितलं, की क्राईम पेट्रोल सीरीज आली होती. हं, हं. त्याला व्ह्यूज खूप जास्त. ती सीरीज खूप जास्त चालली. मी येरवडा जेलवर व्हिडिओ केला रवींद्रनाथ पाटील सरांसोबत. त्याला व्ह्यूज खूप आले. तर मला असं वाटतं, की अ, या गोष्टीवर मी थोडेसे व्हिडिओज करू शकतो, की पॉडकास्ट करू शकतो ओके. विथ ॲडव्होकेट्स म्हणजे वकील लोकांसोबत. अच्छा. त्यामुळे जेही वकील लोकं बघताय आणि ज्यांना गुन्हेगारीच्या याच्यावर, की कसं जे आपले यूथ आहे ते वाचतील हं. त्या गोष्टी सांगितल्यानंतर हं. त्यांच्यासोबत मी पॉडकास्ट करू शकतो. नवीन लोकं ज्यांना पॉडकास्ट सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही कुठल्या निश सजेस्ट कराल? पॉडकास्टिंगमध्येच म्हणता तुम्ही. जर मराठीमध्ये तुम्ही आता बघितलं तर रिलेशनशिपवर पॉडकास्ट नाहीये कोणताच. स्पिरिच्युअलवर झाले, ॲस्ट्रोवर झाले, फायनान्सवर पण आहे. पैसा पाणी नावाचं एक ॲस्ट्रो आहे. चांगलं आहे त्यांचं पण. तर मला असं वाटतं रिलेशनशिपवर नाहीये. पॅरेंटिंगवर कोणताच पॉडकास्ट नाहीये. म्हणजे काही असे चॅनल आहेत जे 1-2 पॉडकास्ट झाले सिंगल, हं. पण प्रॉपरली पॅरेंटिंगवर, की 1 ते 2 वर्षाच्या मुलांसाठी काय, मग त्यांच्यासाठी भरपूर. कारण काय आहे ना मॅम, की याच्याने ब्रँड्स येतील तुमच्याकडे. जर तुम्ही पॅरेंटिंगवर पॉडकास्ट करताय, तर लहान मुलांचे जे प्रॉडक्ट्स असतात, त्या कंपन्या तुम्हाला अप्रोच करतील आणि त्या बोलतील, की हे प्रॉडक्ट तुम्ही म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवा, की हे प्रॉडक्ट यूज करू शकतात आणि ब्रँड खूप चांगलं पे करतात. हं. अ, तुम्ही मला म्हणालात, की तुमचा कोर बिझनेस जो आहे, तो रिअल इस्टेटचा आहे.
तर आम्हाला आता पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटबद्दल माहिती सांगा. ओके. रिअल इस्टेटचा बिझनेस मॅम म्हणजे मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी याच्यात आहे. हं. बट मी डीपली व्हिडिओ थ्रू याच्यात आलो ते हं. आता आलो. हं, हं. तर पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट जर तुम्ही बघितलं तर हं. पुणे वेस्टला जर आपण कन्सिडर केलं, जिथे मी 70% काम करतो. हं. पुणे वेस्टमध्ये येतं समजा बालेवाडी, बाणेर, वाकड, हं. रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे हा एक एरिया येतो मॅम. हं, हं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ना, आज मी पुण्यावरून मुंबईला आलोय तुमच्याकडे. हं. तर मला मिळाला पुणे एक्सप्रेसवे. तिथून मला इकडे येण्यासाठी लागला अटल सेतू. मी 3 तासामध्ये आज या एरियात पोहोचलोय. ठीक आहे, मुंबईमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट एक कनेक्टिव्हिटी पुण्याची जी झाली सध्या, ती खूप बेस्ट झाली. दुसरी गोष्ट, जर तुम्ही राहण्यासाठी घर बघताय, तर रोड्स चांगले आहे पुण्याचे. 2-3 इश्यू आहेत, की ज्याच्यामध्ये आपण पाण्याचा इश्यू म्हणू शकतो. पण तो मेजर इश्यू नाहीये. तो एक म्हणतो ना, काही वेळापुरता इश्यू आहे. दुसरं, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या हेतूने फ्लॅट घ्यायचा विचार करताय, आय-टीचा क्राउड जे आहे, हे सगळ्यात जास्त पुण्यात आहे आज. आणि हा जो एरिया मी तुम्हाला बोललो, की रावे, किंवा हिंजवडी, वाकड, पुनावळे, ताथावे, सगळ्यात जास्त आय-टीचं क्राउड राहतं. ज्यांचं पॅकेज आज ऑन एन एव्हरेज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येकाला म्हणजे 12 लाखाच्या वर आहे. आणि नवरा-बायकोचं जर दोन्ही जॉब करत असतील, तर ते अजून म्हणजे 25च्या वर जातं सरासरी जर बघितलं तुम्ही तर. आणि हे लोकं पे करताय. आज मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतोय, 1 बीएचकेला रेंट मिळतंय तिथं ₹20,000. आणि घेतला होता त्या काही लोकांनी तो फ्लॅट 41 लाखामध्ये, 40 लाखामध्ये. ओके. रेंटल यील्ड जो एक प्रकार येतो, हं. तो पुण्यात जास्त आहे. अच्छा. त्यामुळे मला वाटतं, की पुण्याचं रिअल इस्टेटचं जे भविष्य आहे ते खूप चांगलं आहे. पुण्यातले कोणते भाग आहेत जे गुंतवणुकीसाठी चांगले आहेत? हे बघा मॅम, गुंतवणुकीसाठी 2 पार्ट येतात. एक येतं, की समजा आज जर तुम्ही मुंबईतून तुम्हाला पुण्यात हं. घ्यायचंय, हं. तर तुम्ही तिथे राहायला येणार नाहीये. कारण तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट बघाल. जो एरिया ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. मी काय म्हणतो लोकांना, की जो एरिया ऑलरेडी डेव्हलप्ड आहे, हं. तुम्ही तिथे घर नका घेऊ. जर तुम्ही गुंतवणुकीसाठी बघताय तर. हं. जो एरिया आता डेव्हलप होतोय, जसं रावेत झालं, किवळे झालं, मामुर्डी झालं, ठीक आहे, पुनावळे झालं. हं. पुनावळे तरी बऱ्यापैकी डेव्हलप झालंय आता. पण हे जे एरिया आहे ना, इथे अजून डेव्हलपमेंट होते. अच्छा. चांगले-चांगले प्रोजेक्ट येत आहे. हं. या एरियामध्ये तुम्हाला जे रोड्स मिळतील, हं. ते बाकी पुण्यामध्ये कुठेच इतके मोठे रोड नाही तितके 3-4 एरियामध्ये. ओके. तर या एरियामध्ये जर तुम्ही आज घर घेताय, हं. तर तुम्ही आज जर घर बुक केलं हं. आणि जेव्हा तुम्हाला त्याचं पोझिशन मिळणार आहे, तोपर्यंत 12 ते 15 लाख रुपये तुम्हाला त्याची व्हॅल्यू वाढलेली असणार. तर मला वाटतं, की हे एरिया बेस्ट आहे इन्व्हेस्टमेंट पर्पजने. पुण्यामध्ये जास्त काय चालतं? म्हणजे रेडी टू मूव्ह की अपकमिंग असं काय? कसं आहे मॅम, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त तर अंडर कन्स्ट्रक्शन चालतं. अच्छा. जे आहे ते बिल्डर लोकं लॉन्च करत असतात हं. त्यांचे प्रोजेक्ट्स आणि लोकं विकत घेत असतात. हं. आता याच्यात आम्ही तुम्हाला डिफरन्स सांगतो. हं. म्हणजे मी आज येतानाच एक रील बनवली आहे, रेडी टू मूव्ह आणि अंडर कन्स्ट्रक्शन काय घ्यावं. अच्छा. तर दोघांचे प्रोज आहे, दोघांचे कॉन्स आहे. हां. आपण सगळ्यात पहिले अंडर कन्स्ट्रक्शन बघू. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला चॉईसचा फ्लॅट मिळतो. अच्छा. कारण बुकिंग झालेलं नसतात. झालेलं असतं. वास्तूप्रमाणे फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो, हं. जसं पाहिजे तसा. त्यासोबतच तुम्हाला सगळा पैसा एकसाथ नसतो भरायचा. ई-एम-आय म्हणजे थोडा कमी असतो सुरुवातीला आणि नंतर तो वाढत जातो जेव्हा तुम्हाला पोझिशन मिळतं तेव्हा. तुम्हाला जर घरामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर ते तुम्ही करू शकता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. हं. तेच जर आपण बघितलं, की रेडी टू मूव्हमध्ये हं. सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट चॉईसचा फ्लॅट नाही मिळत तुम्हाला. हं. वास्तूप्रमाणे तुम्हाला फ्लॅट नंतर करून घ्यावा लागतो. हं. तिसरी गोष्ट, की फ्लॅटची जी प्राईस असते, हं. ती ऑलरेडी वाढलेली असते. त्यामुळे तेव्हा जेव्हा तुम्ही रेडी टू मूव्ह बघताय, हं. तेव्हा तुम्हाला तो फ्लॅट तसा मिळेल का नाही, हं. म्हणजे जसा पाहिजे तसा आणि त्याच्यात ते चेंजेस करू शकाल की नाही, हं. हा पण एक मोठा त्याच्यामध्ये इश्यू वाटतो मला. ओके. नवीन घर घेताना ज्याला पहिल्यांदाच घर घ्यायचंय, पुण्यातल्या कुठल्या भागात त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी नवीन घर घेणाऱ्यांनी? हो, हो. आणि कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे? करेक्ट. पुणे ना मोस्टली जर बघायला गेलं, तर पुण्यामध्ये 2 क्राउड आहे. मी मोस्टली पिंपरी चिंचवडबद्दल बोलतोय कारण डेव्हलपिंग एरिया आहे. जास्त कन्स्ट्रक्शन या एरियात होत आहे सध्या. तर ईस्ट पुणे येतं आणि वेस्ट पुणे येतं. आणि पुण्यामध्ये 2 टाइपचे क्राउड आहे. एक आहे आय-टीचं क्राउड आहे आणि दुसरं जे क्राउड येतं ते येतं इंडस्ट्रियल क्राउड. कारण आय-टी इंडस्ट्री मी जसं तुम्हाला बोललो, की सॉफ्टवेअर कंपन्या भरपूर आहे पुण्यामध्ये आणि चाकण, तळेगाव वगैरे या साईडला, भोसरी या साईडला इंडस्ट्रीज आहे. अच्छा. तिथे जो काम करणारा वर्ग आहे तो लेबर लोकं जास्त आहे. हं. ठीक आहे.
या लोकांना जर घ्यायचं असेल ना, तर सरोळी एक चांगला एरिया आहे त्यांच्यासाठी. हा पुण्यातला एकमेव असा एरिया आहे, की जिथे ऑलरेडी रस्ते डेव्हलप झाले आणि नंतर कन्स्ट्रक्शन सुरू झाले. ओके. हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे सरोळीच्या बाबतीत. आणि जर तुम्ही आयटीच्या बाबतीत बघायला गेला, तर या एरियात ते लोकं घेऊ शकतात घर. म्हणजे वेस्ट पुणेमध्ये बघितलं तर रावेत झालं, पुनावळे, किवळे, वाकड आणि ईस्ट पुणे. आता ईस्ट पुणे काय झालं ना, की नगर ते पुणे रोड जो येतो, त्या रोडमध्ये येतं वाघोली येतं, शिक्रापूर, शिरूर हा हा जो रोड आहे, तर खराडी साईडला तुम्ही घर घेऊ शकता. ओके. जर तुमचं बजेट चांगलं आहे तर. अच्छा. म्हणजे बजेट शुड बी लाइक मोर दॅन 80 to 90 लाख फॉर 2 BHK. अच्छा. एरिया इज लाइक 700 to 800. अरे हे प्राइस आता पुण्यातही झाली आहे. अरे वाह! आणि ईस्ट पुण्यामध्ये पण झाली ती प्राइस. मग ते मुंबई आणि पुणे सारखंच झालंय आता. हां, म्हणजे त्यास पण मुंबईचे रेट मॅम जरा जास्तच बरं. आहे. जो मुंबईत राहतात का? मुंबईचे रेट. मुंबईचं जरा जास्तच आहे. पण आम्हाला मुंबईकरांना रस्त्यांचं दुःख आहे ना. तुम्ही जे रस्त्यांचं सांगताय, तिकडे रस्ते चांगले आहेत बहुधा. तुमच्या सांगण्यावरून तरी तेच वाटतंय. कंपॅरेटिव्हली जरा बरे आहे आपण असं म्हणू शकतो. हां. कसं होतं मॅम, की जे आपण आधी जे रस्ते बघितले त्यापेक्षा पिंपरी चिंचवड चांगलंच बनलंय ॲज कंपेअर टू पुणे. जर पिंपरी चिंचवड बघितलं, तर याच्यात मला असं वाटतं, की करप्शन सगळ्यात कमी झालं असेल. इतके छान सुंदर रस्ते, मोठे-मोठे रस्ते. तुम्हाला म्हणजे पुण्याच्या एका टोकापासून जर आपण किवळे पकडलं, तिथून तुम्हाला कोथरूड जरी जायचंय, तरी तुम्ही अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचून जाल. ओके. एक टोक ते दुसरं. इतकं छान रस्ते. अच्छा, अच्छा. अ, प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, ह्याच्यामुळे रिअल इस्टेट मार्केटवर काही परिणाम झालाय का? मॅम होतो, मध्यमवर्गीयांना होतो हा परिणाम, जर बघायला गेलं तर. आणि काय होतं ना कधी-कधी, की या योजना येतात गव्हर्नमेंटच्या, याचा डेफिनेटली फायदा होतो. पण याच्यामध्ये खूप लूप होल्स पण असतात. म्हणजे आपल्यासाठी, की या लोकांचं अर्निंग जर इतक्या म्हणजे आता पॅकेजेस ऑलरेडी लोकांचे भरपूर आहे. तर इतक्याच्या वर असेल, तर ती योजना तुम्हाला लागू नाही होत. मग त्या लोकांचं राहून जातं. तर योजना होतात, बट मी असं नाही म्हणत, की सगळ्यांनाच त्या लागू होतात. कारण मला नव्हती झाली ती योजना लागू. कारण तेव्हा ती बंद झाली होती आय थिंक. मी जेव्हा 2-3 वर्षापूर्वी घर बुक केलं होतं माझं. तर तेव्हा ती योजना हे झाली होती. बट गव्हर्नमेंटचा बऱ्यापैकी होतो. बट टॅक्सेस आहे थोडे जास्त, ज्याचा आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. कारण बिल्डर ते कस्टमरकडूनच घेतो. बरोबर. मेट्रो प्रोजेक्ट, PMRDA आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरमुळे पुण्याच्या रिअल इस्टेटवर काय परिणाम झालाय? खरं सांगायचं तर मेट्रोचा खूप जास्त फायदा झालाय आणि जो येणारा रिंग रोड आहे ना, त्याच्यामुळे पण भरपूर चांगली डेव्हलपमेंट पुण्यामध्ये होणार आहे. मेट्रोमुळे काय झालं ना, कनेक्टिव्हिटी खूप चांगली झाली. म्हणजे आता तर मेट्रोच्या ट्रायल पण सुरू होऊन गेल्या बाकी ठिकाणी. रावेतपासून वाकडपर्यंत म्हणजे आता मला माहिती तुम्ही किती रिलेट करू शकताय कारण तुम्ही मुंबईचे आहात. म्हणजे पुण्याचे लोक बघतायत त्यांना ही गोष्ट कळेल. तर रावेतपासून वाकडपर्यंत पण आता मेट्रो अप्रूव्ह झाली आहे, ती येणार आहे. आणि हिंजवडी फेज 3 पर्यंत पण मेट्रो आहे. तर मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये ॲक्च्युअली पसरलं आणि हा गव्हर्नमेंटचा सगळ्यात चांगला पॉइंट वाटतो मला रिअल इस्टेट सेक्टरसाठी आणि आयटीच्या लोकांसाठी सुद्धा. काय रोज कार घेऊन जायचं ऑफिसला आणि ट्रॅफिक असते. म्हणजे हिंजवडीत जर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युअल ट्रॅफिक आहे. अजित पवार मागे आले होते. त्यांनी रागवलं पण लोकांना, की तुम्ही जरा जागा मोकळी करा, रस्ते जरा अतिक्रमण काढा. ॲक्च्युअल लोकांना प्रॉब्लेम होतो. पण गावकऱ्यांचं पण थोडं बरोबर आहे मॅम तिथं. कधी-कधी काय असतं, की त्यांची ते दुकानं असतात आणि मग यांना मध्येच येऊन कुणी बोलेल. त्यामुळे बट तो इश्यू सॉल्व्ह झालेला आहे आता. बट मेट्रोचं खूप इम्पोर्टंट फॅक्टर मला वाटतं, की पुण्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये खूप चांगला इम्पॅक्ट पडला मेट्रोचा. ओके. पुण्यातील रेंटल मार्केटबद्दल थोडक्यात सांगा. पुण्याचं रेंटल मार्केट खरंच चांगलं आहे. मी तुम्हाला जसं बोललो, की 1 BHKला ₹20,000 मिळतात. हे खूप चांगली गोष्ट आहे. बट ते 1 BHK बिल्डर बनवत नाही सध्या. कारण त्यांना त्याच्यातून प्रॉफिट जास्त होत नाही. ही पण तेवढीच फॅक्ट आहे. दुसरं 2 BHKसाठी जर तुम्ही बघायला गेलं, तर मी तुम्हाला इन जनरल एरिया वाईज थोडं सांगतो एका मिनिटामध्ये. तुम्ही बाणेर बालेवाडीमध्ये तुम्हाला 2 BHKला रेंट मिळेल 30,000 ते 35,000. वाकडमध्ये 25,000 ते 30,000. रावेत, किवळे, पुनावळे या साईडला तुम्ही गेले तर 22,000 ते 25,000 इतकं रेंट तुम्हाला फॉर 2 BHK. येस. ओके. ओके. कमर्शियल रिअल इस्टेटचं भविष्य काय आहे पुण्यामध्ये? मला असं वाटतं जर तुमचं स्वतःचं काही बिझनेस आहे, तर तुम्ही डोळे झाकून कमर्शियल घेऊन टाका. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज घ्यायचा आहे, तर खूप विचार करून घ्या. एरियाचा, लोकेशनचा, मेट्रो स्टेशन कुठे आहे, या सगळ्या गोष्टींचा. कारण अशी काही मॉल्स आहे, की ज्या मॉल्समध्ये आज कमर्शियल ऑफिसेस पडून आहेत. ओके. मी असं नाही म्हणत, की कमर्शियल मार्केट नाहीये पुण्यात, खूप जास्त आहे. बट
तुम्ही विचार करून कमर्शियलमध्ये इन्व्हेस्ट करा. तर तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट होईल. कारण 250-250 स्क्वेअर फीटच्या गाळ्याला म्हणजे एका ऑफिस स्पेसला तुम्हाला ₹35,000-35,000 सुद्धा रेंट मिळू शकतं. इतका स्कोप आहे कमर्शियलला. ओके. पण ते क्राउड बघून आणि क्राउड ह्या व्हॅल्युएशन बघा तिथं. आता मी तुम्हाला सांगतो मॅम, मोशी एरिया असा आहे पुण्यातला. मोशीमध्ये तिथं आता हायकोर्ट येतंय, सॉरी मोशीमध्ये कोर्ट येतंय, डिस्ट्रिक्ट कोर्ट येतंय. सेकंड थिंग तिथं आता CUAP कॉलेज येतंय. एक IIM येतंय. ओके. या गोष्टींमुळे मोशीला खूप जास्त डिमांड आहे आणि सेम ॲज चरोळी. जसं मी तुम्हाला बोललो, की चरोळी आणि मोशी जवळ आहे. हं. तर हा मेन पार्ट आहे, की तुम्ही या गोष्टी बघा तिथे इन्व्हेस्ट करताना. तर त्या गोष्टीची व्हॅल्यू ॲप्रिसिएशन पण वाढणार आहे. जोपर्यंत तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन तुम्ही घेतात आणि पोझिशन मिळतं, हं. तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला जास्त मिळते आणि रेंट म्हणजे जे रेंटल म्हणतो आपण ते पण चांगलं मिळतं. पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केट पुढच्या 5 वर्षात कशी दिशा बदलेल? मला असं वाटतंय, की आपण जर मागच्या 10 वर्षांचा विचार केला, तर पुण्यामध्ये 2 BHK फ्लॅट खूप जास्त विकले गेले. ठीक आहे. भरपूर विकले गेले मॅम 2 BHK फ्लॅट. आता पुढे जर बघितलं गेलं आपण तर 2 BHK विकले जातील आणि 3 BHK आणि 4 BHKची डिमांड जास्त वाढणार आहे. हं. कारण ज्या लोकांनी 2 BHK घेतले ते तेव्हा कपल्स होते. हं. आता त्यांची फॅमिली झाली आहे. हो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की त्यांना आता प्रीमियम फ्लॅट्स पाहिजे. म्हणजे मागच्या काही वर्षांचा तुम्ही जर डेटा बघितला म्हणजे मागच्याच वर्षीचा. तर जे लोकं म्हणजे 1.5 करोड ते 2 करोडचे फ्लॅट घेणाऱ्या लोकांची संख्या ही दुप्पट झाली. कारण लोकांनी पैसाही कमवला पुण्यामध्ये आयटीमुळे, मल्टिपल बिझनेसेसमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रीमियम फ्लॅट्स हं. जसं आपण बघतोय की हिरानंदानी हं. पुण्यात आले. हं. त्याच्यानंतर लोधा त्यांचे मल्टिपल प्रोजेक्ट्स येत आहेत. जे प्रीमियम बिल्डर्स आहे ते पुण्यामध्ये आज इन्व्हेस्ट करताय. त्याचं कारणच आहे की त्यांनी बघितलं की मार्केट बूम होतंय आणि जेव्हा मार्केट येत असतं तेव्हा ते कमीमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. हं. बट प्रीमियममध्ये तेव्हाच करतात जो ऑलरेडी नॉर्मलमध्ये राहतोय. तर मला असं वाटतं की प्रीमियम फ्लॅट्सची रिक्वायरमेंट खूप जास्त वाढणार आहे पुण्यामध्ये सर. ओके. आता यालाच धरून एक प्रश्न असा विचारते. मी माझ्या लहानपणी मी जिथे शिकत होते माझ्या माहेरी, तिथले माझे जे क्लासमेट्स आत्ता आहेत, ते मोस्टली पुणे, मुंबई, फार फार तर बेंगलोर या साईडला म्हणजे जॉब करून किंवा काय. आता आमचे आई-वडील आहेत म्हातारे, ज्यांचे मुलं पुण्या किंवा मुंबईमध्ये सेटल आहेत. हां. आता त्यांना गावाकडचं सगळं कारण ते तिथे करणार काय? कारण ते म्हातारे झाले. बरोबर आहे. आता त्यांचा असा प्लॅन आहे रिटायरमेंट नंतरचा, की आम्हाला पुण्यात घर घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर त्यांच्या अनुषंगाने तुम्ही काय सजेस्ट कराल? मला असं वाटतं की असेही काही प्रोजेक्ट्स आहे पुण्यामध्ये हं. की जे असे ग्रीनरीमध्ये विलाज आहे. हं. ठीक आहे. आणि हं. प्रॉपर गेटेड सोसायटी आहे. ओके. बरोबर. जर त्यांना असं एका व्हिलामध्ये राहायचं असेल, एका घरामध्ये, हं. कारण पुण्यामध्ये सगळे फ्लॅट्सच आहे. थोडं पुण्याच्या बाजूला जावं लागेल तुम्हाला, एकदम पण नाही, एक 3-4 किलोमीटर. अशा ठिकाणी त्यांना चांगलं घर मिळू शकतं. पैसे थोडे जास्त पे करावे लागतील. आणि जर त्यांना सोसायटीजमध्ये राहायचं असेल, तर त्यांच्यासाठी मी तेच सांगतो, की वाकड वगैरे सारखा जो एरिया आहे, तो त्यांच्यासाठी राहण्यासाठी खूप सुंदर आहे. हं. कारण इथे जे कारण हे बघा मॅम, जेव्हा आई-वडील येतात कुणाचे, तर ते स्वतःहून शॉपमध्ये जाणार नाहीये. हं. बट वाकड झालं, बाणेर, बालेवाडी, पुनावळे या एरियामध्ये आता ब्लिंकिट, Zomato सारख्या ज्या सर्व्हिसेस आहे, हं. त्या खूप चांगल्या पद्धतीने आहे. ओके. 10 मिनिटामध्ये तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळून जाते. ओके. त्यामुळे ते लोकं हे प्रिफर करू शकतात आणि जर त्यांना असं फार्म हाऊस टाइप काही हवं असेल, हं. तर तसंही वेस्ट पुण्यामध्ये जे म्हणतो मुळशीजवळ हं. किंवा आपण म्हटलं हिंजवडीजवळही त्यांना खूप चांगले असे प्रोजेक्ट्स मिळू शकतात. ओके. इथं ते इन्व्हेस्ट कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स भविष्यात डिमांडमध्ये असतील असं वाटतं तुम्हाला? मॅम मी जसं बोललो प्रीमियम प्रोजेक्ट्स हं. त्यांना डिमांड खूप जास्त असणार आहे. हं. प्रत्येकाला काय हवंय ना आता, की म्हणजे आता मी माझं एक्झाम्पल देतो. मी आज 2 BHKमध्ये राहतो हं. आणि माझी सोसायटी आहे, बट त्याला ज्या अम्युनिटीज आहेत त्या नॉर्मल अम्युनिटीज आहेत. हं. अशा खूप जास्त नाहीये. हं. बट आता मला तिथे राहून 4-5 महिने झाले म्हणजे पोझिशन मिळून हं. मला आता वाटतं मला अजून चांगल्या सोसायटीत जायचं किंवा मला अजून प्रीमियम सोसायटी पाहिजे. ओके. हे प्रत्येकाला वाटतं. हां. शेवटी आता ते फायनान्शियली विचार केला तर ते किती फिजिबल आहे त्या गोष्टींचा पण आपल्याला विचार करावा लागतो. हं. कारण म्हणजे आता घर घेतलेलं असतं. हं. पण फ्युचरमध्ये मी प्रीमियम सोसायटीज बघेल किंवा मी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मॅम, की जसं आपलं सराउंडिंग असतं, हं. तसं आपण बनत जातो. हं. बरोबर आहे. बरोबर. तर म्हणजे मी असं बघितलं होतं, जे एक माझे रोल मॉडेल आहे रिअल इस्टेटमधले, तर ते मला एक गोष्ट बोलले होते, की मी घर यासाठी चांगल्या सोसायटीत घेतोय, कारण माझ्या त्या सोसायटीमध्ये जिथे मी घर घेतोय, तिथे सगळे बिझनेसमॅन आहे. रोज जेव्हा आम्ही भेटतो, तर आम्ही बिझनेसच्या गोष्टी करतो. नेटवर्क बनतं आमचं आणि नेटवर्कमधून पैसा क्रिएट होतो. थँक्स. जे मी ऑब्झर्व्ह केलंय, की नेटवर्किंग इज द बेस्ट थिंग, की ज्याच्यातून पैसा क्रिएट होऊ शकतो. हं. त्यामुळे मला पण वाटतं, की प्रत्येकाने चांगल्या घरात राहावं.
येस. तुम्हाला भरपूर लोक सांगत असतील, की म्हणजे भरपूर असे इन्फ्लुएन्सर आहे, की जे बोलतात, की घरात इन्व्हेस्ट नका करू, नका करू, नका करू. पण तुम्ही ज्या घरात राहता तिथे तुमचं मन चांगलं राहिलं तर तुमचा पैसा कमवायला मन जास्त चांगलं लागतं. एक्झॅक्ट. त्यामुळे प्रीमियम मार्केट मला तरी वाटतं. ओके. पुण्यातील सर्वात अंडररेटेड एरिया कोणता आहे तुमच्या मते? मला असं वाटतं अंडररेटेड सध्याच्या परिस्थितीमध्ये मला रावेत वाटतं थोडं हं. पुण्यामध्ये. हं. आणि ताथावडे पण वाटतं. कारण ताथावडेमध्येही असे खूप चांगले प्रोजेक्ट आहे, की ज्यामध्ये लोकं इन्व्हेस्ट करू शकतात. हं. बट लोकांना वाटतं अरे ताथावडेचं लोकेशनच लोकांना समजत नाही, की एक्झॅक्ट ते कुठे आहे. हं. बघायला गेलं तर ताथावडेचं लोकेशन हे खूप सुंदर आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत ताथावडे बेस्ट आहे. पण लोकांना कळत नाही. हं. आणि दुसरं ज्यांचं बजेट 50 लाखाच्या खाली असेल, हं. हं. 40 ते 50 किंवा 55 पर्यंत असेल, 2 बीएचकेचं हं. 40 लाख ते 55 लाखापर्यंत असेल, त्यांच्यासाठी चरोळी बेस्ट आहे. त्यांनी म्हणजे ते मला कधीही कॉल करू शकतात, तर मी त्यांना चरोळीमध्ये चांगले प्रोजेक्ट सांगू शकतो. याचं कारणच आहे, कारण अंडररेटेड एरिया मी जसं तुम्हाला बोललो, की डेव्हलपमेंट आधी झाली एरियाची, सॉरी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आधी झाली आणि त्यानंतर त्या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालं. असं घर घेताना म्हणजे तुम्ही आता रील्सचा बिझनेस हो. करताय, असं घर घेताना असा एखादा क्लायंट मिळाला, ज्याची काही वेगळीच डिमांड होती किंवा काही कम्युनिटीमधली लोकं आहेत, त्यांना असंच पाहिजे असतं, तसंच पाहिजे असतं, हमको नॉन-व्हेज नहीं खाने वाला नहीं चाहिए, वो या एका विशिष्ट जातीची माणसं आम्हाला नको. मग असे काही तुम्हाला अनुभव आले हां, असतील तर? मी एक फॅक्ट सांगतो मॅम तुम्हाला, की ही फॅक्ट आहे. हं. असं होतं, की भरपूर वेळेस जेव्हा क्लायंट आम्हाला कॉल करतात, हं. तर ते बोलतात, की आम्हाला एका विशिष्ट धर्माचे लोकं नको. हं. हं. ही फॅक्ट आहे, की ते आहे. बरोबर आहे. बिल्डर पण काही बिल्डर असे आहेत, की ते तसेच बनवतात आणि ते नाही सांगतात किंवा ते डबल प्राईस सांगतात. हे तुम्ही मुंबईतही बघा किंवा हे पुण्यातही बघा. हं. आणि हे सेम असंही घडतं, की काही लोकं अशी म्हणतात, की आम्हाला नॉन-व्हेज खाणारे लोकं नको किंवा असे खाणारे लोकं नको. अशाही रिक्वायरमेंट येतात आणि हे रिक्वायरमेंट आहेत, भरपूर जास्त आहे. ते आपण पब्लिकली नाही बोलू शकत. कुणाचं नाव घेऊन किंवा कोणत्या जाती धर्माचं नाव घेऊन आपण नाही बोलू शकत. बट अशा रिक्वायरमेंट खूप जास्त आहे लोकांच्या, की एक तर म्हणजे या धर्माचे नको हं. आणि दुसरं म्हणजे, की नॉन-व्हेज खाणारे नको. आता नॉन-व्हेज तर मॅम मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये 80% लोकं नॉन-व्हेज खातात. काय बोलताय? हो. अरे बापरे! वेस्ट पुणेचा जर तुम्ही विचार केला, हं. पिंपरी चिंचवडमध्ये हं. मटण थाळी, चिकन थाळी हं. यांच्या हॉटेल्सला जर तुम्ही गर्दी बघितली, वेटिंग आहे वेटिंग. अरे काय बोलता? आम्हाला वाटलं आमच्याकडे समुद्र आम्हीच मासे खातो. नाही, 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 नाही. मॅम पुण्यामध्ये चिकन थाळी, मटण थाळीचे बिझनेस इतके चांगले आणि म्हणजे ज्यालाही कुणाला चांगलं बनवता येत असेल ना, मी म्हणतो वेस्ट पुण्यामध्ये या, पिंपरी चिंचवडमध्ये या, तिथं तुम्ही हॉटेल करा. जबरदस्त चालणार आहे. 4 इन्फ्लुएन्सर बोलवायचे त्यांना, फूड इन्फ्लुएन्सर. ते येतील, ते रील काढतील आणि चव जर खरंच चांगली असेल तर गर्दी कंटिन्यू राहील. मागे मी वराडीचा एक व्लॉग बघितला होता हो, हो, पुण्यातला. हो, हो. हॉटेल वराडी ती पण चांगली हॉटेल. येस. बघायला पाहिजे. चला, तुम्ही खूप मनापासून वेळ काढून आलात आणि एवढं छान गोष्टी आमच्याबरोबर माझ्याबरोबर शेअर केल्यात त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक यू. आणि आता लोकांना तुमच्याशी थेट संपर्क साधायचा आहे म्हणजे घर घेण्यासाठी, हां. तर आपल्याकडे काय येस, वेबसाईट येस, येस, काय येस. Instagram मोस्टली Instagramवर तुम्ही मला डीएम करू शकता. रिअल इस्टेट विथ चेतन नावाने माझं Instagramवर पण चॅनल आहे आणि YouTubeवर पण माझं चॅनल आहे रिअल इस्टेट विथ चेतन नावाने आणि डायरेक्टली माझा नंबर असेल सगळं त्याच्यावरही कॉल करू शकतात. येस, येस. सरांवर सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये येस. देते. तुम्हाला घर घ्यायचं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. चेकआउट करा आणि येस. पूर्ण एपिसोड पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पण तुम्ही पॉडकास्ट बघताय, व्ह्यूजही वाढतायत, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर नक्की करा. ज्यांना पुण्यात घर घ्यायचंय त्यांना तर नक्कीच शेअर करा. आणि आजचा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून थँक यू सर तुमचं. येस, येस. आणि मला पण काही बोलायचं मॅम, की खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय तुम्ही हं. पॉडकास्टिंगचा. हं. तुम्ही कंटिन्यू करा आणि डेफिनेटली म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही ज्या पद्धतीने प्रॉपर सेटअप वगैरे सगळ्या गोष्टी करताय, तुमचं प्रिपरेशन मी पाहिलंय प्रॉपर. पुढच्या 6 महिन्यामध्ये खूप चांगली ग्रोथ तुम्हाला होऊन जाईल. खूप छान वाटलं ऐकून हे. होऊन जाईल आणि तुम्हाला कधीही काही असलं तर आपण आहेच आता कनेक्टेड. तर खूप छान होणार आणि मला इथं तुम्ही बोलवलं आणि काय असतं ना मॅम, की टू इन्व्हाईट समवन हे आणि हे माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, की मलाही माझे विचार, माझा अनुभव शेअर करता आला. त्याला एक प्लॅटफॉर्म लागतो. तर तो तुम्ही दिला. त्यासाठी तुमचं खरंच मनापासून नाही मला ती उत्सुकता खरंच होती, की मी ज्यांचा व्हिडिओ तुम्ही म्हणाला कोविड नंतर तुम्ही चॅनल सुरू केलं. मी तेव्हापासून फॉलो करते तुम्हाला. पण म्हटलं ह्या माणसाला पण का नाही बोलवायचं? आम्हाला यांची जर्नी ऐकून घ्यायची आहे, की काय कसं तुम्ही केलं आणि ते खरंच तुम्ही खूप उत्तमपणे सांगितलं. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच.